हाय एव्हरीवन, आज आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडया कशा तयार करायच्या हे बघूयात। इथे चीक शिजवण्याची तयारी सुरू आहे। त्यासाठी मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। इथे 2 मोठे पातेले पाणी उकळायला ठेवलेलं आहे। सगळं पाणी आत्ताच यूज करणार नाही आपण, थोडंसं पाणी साईडला काढून ठेवणार आहोत आणि चांगलं मेजरमेंट करूनच आपण पाण्याचा यूज करणार आहोत। आदल्या दिवशी रात्रीच इथे चीक चांगला तयार करून घेतला होता आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी ॲड करून रात्रभर स्टेबल होण्यासाठी ठेवलं होतं, जेणेकरून चीक हा बॉटमला चांगला स्टिक राहील आणि वरती जे एक्स्ट्रा पाणी आहे किंवा जी काही घाण आहे ती सगळी वरती येईल आणि अशा प्रकारे आपल्याला क्लीन व्हाईट कलरचा चीक भेटेल। इथे हा चीक सगळा खाली बकेटला चिकटलेला आहे, तो सगळा काढून घ्यायचा आहे, मोकळा करायचा आहे आणि त्याची प्युरी करून घ्यायची आहे। गिठळ्या अशा ठेवायच्या नाही आहेत चिकाच्या अजिबात। इथे चीक मोकळा करायची प्रोसेस कंप्लीट होतच आहे। साईडला आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। जेवढा चीक असेल त्या अंदाजानुसार इथे मीठ ॲड केलेलं आहे, चांगलं मिसळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जिरेही टाकू शकता। जिरे टाकले की टेस्ट अजून छान येते। तुम्हाला जर टाकायचे असेल तर जिरे तुम्ही टाकू शकता। तर आता या पाण्यामध्ये जो मोकळा केलेला चीक आहे तो हळूहळू स्टार्टिंगला टाकायचा आहे आणि पटपट दुसऱ्या हाताने किंवा दुसरं कुणीतरी चांगलं चीक हटवून घ्यायचं आहे। ही प्रोसेस थोडी फास्ट करून घ्यायची आहे, बिकॉज फास्ट नाही केली तर या चिकाच्या गाठी होतील आणि कुरडया करताना त्रास होऊ शकतो। त्यामुळे ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, पटपट करून घ्यायची आहे आणि गिठळ्या होत असतील तर चांगलं हटवून घ्यायचं आहे चीक। हा चीक शिजत आहे तोपर्यंत हा चीक कसा बनवला याची प्रोसेस तुम्हाला सांगते। तर सर्वात आधी इथे आम्ही 3 ते 4 कुकरचे डबे असतात त्या मापाने गहू घेतले होते। 3-4 दिवस चांगले ते गहू भिजत ठेवले होते, स्वच्छ निवडून घेतले, धुतले चांगले ते गहू आणि 3 दिवस चांगलं भिजत ठेवले होते। भिजल्यानंतर ते गहू मिक्सरला 2 ते 3 वेळा वाटून घेतले आणि चांगलं पिळून त्यातला जो व्हाईट रस असतो, जो चीक असतो तो गाळून घेतला। गाळण्यासाठी कॉटनचा कपडा घेतला आणि 2 ते 3 वेळा चांगला तो चीक गाळून घेतला, जेणेकरून छान व्हाईट असं चीक आपल्याला भेटेल। आणि गाळून झाल्यानंतर बकेटमध्ये ट्रान्सफर केला आणि थोडंसं पाणी ॲड करून तो चीक चांगला स्टेबल होण्यासाठी रात्रभर ठेवला। आणि तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच, जे काही घाण पाणी होतं, जो चीक खराब होता, ते काळं पाणी सर्व ओतून दिलं आपण आणि फक्त व्हाईट कलरचा चीक आपण यूज केला। तर अशा प्रकारे आपला चीक शिजलेला आहे। चरचर असा आवाज आला आणि हाताला जर चीक चिटकत नसेल तर समजून घ्यायचा आपला चीक हा तयार झालेला आहे। आता इथे स्वाऱ्याच्या मदतीने आपण कुरडया तयार करणार आहोत। चीक चांगला स्वाऱ्यामध्ये भरून घ्यायचा आणि मस्त गोल गोल अशा कुरडया तयार करून घ्यायच्या आहेत। इथं आमच्या कुरडया तयार होतच आहेत। भरपूर कुरडया तयार झाल्या। या कुरडया 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या। चांगल्या वाळवून घ्यायच्या, नाहीतर त्याला बुरा लागू शकतो, बुरशी लागू शकते। त्यामुळे वर्षभर चांगलं टिकण्यासाठी या कुरडया चांगल्या उन्हामध्ये सुकवून द्यायच्या आहेत। कुरडया चांगल्या 3-4 दिवसानंतर तळून बघायच्या होत्या, त्यामुळे तेल तापलेलं आहे। मस्त अशी कुरडई फुलत आहे, कढईभर ही कुरडई फुलून निघत आहे आणि कलरही मस्त व्हाईट येत आहे, दाताला चिटकत नाही आहेत। याचा अर्थ कुरडई मस्त झालेली आहे। तर तुम्ही ही कुरडई करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कुरडई तुमची कशी झाली। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।